ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। आम्ही या वर्षी म्हणजे ह्या शताब्दी वर्षामध्ये एकूण 12 कार्यक्रम घ्यायचं ठरवले। विविध कार्यक्रम म्हणजे तेही सर्व सामाजिक असे कार्यक्रम म्हणजे समाजाच्या उपयोगाचे आणि सभासदांच्या उपयोगाचे असे कार्यक्रम आपण घेतोय। तर प्रामुख्याने आपण ह्याला खातेदारांचे विविध भागात म्हणजे आमच्या संपूर्ण पुण्याच्या चारही दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण सगळीकडे शाखा आहेत। त्या शाखांमध्ये संपूर्ण आपले जे काही सभासद आहेत त्यांच्यासाठी आणि खातेदारांसाठी विशेषतः त्या भागातले जे काही आमचे सेव्हिंग करंट अकाउंट असे सगळेच खाते होल्डर वगैरे त्यांच्यासाठी शिबिरं आरोग्य शिबिरं घेतोय। त्यांना विम्याच्या फॅसिलिटीज काही पार्ट त्याचा बँक शेअर करून काही पार्ट त्यांना देऊन असं म्हणजे सवलतीच्या दरात विमाची व्यवस्था करतोय। तसंच मनपाच्या शाळेतील आम्ही 100 विद्यार्थी दत्तक घ्यायचा ठरवलाय नवीन वर्षामध्ये म्हणजे एप्रिल जून मध्ये ज्यावेळेला हे सुरू होईल त्यावेळेला आपण ते विद्यार्थी 100 घेऊन त्यांचा संपूर्ण खर्च बँक करणार आहे। तसेच स्पोर्ट्स पर्सन्स करता देखील आपण काही उपक्रम करतोय। त्याच्यामध्ये 100 सायकली त्यांना द्यायच्या म्हणजे ज्यांना आवश्यक आहे किंवा बाकीची जी काही त्यांना खेळाच्या संदर्भातली किट उपलब्ध करून द्यायची। जे चांगले खेळाडू आहेत आणि त्यांना ते म्हणजे त्याची गरज आहे परंतु परिस्थिती अवय वगैरे असे म्हणजे जे गरिबातली म्हणजे जे कोणी खेळाडू असतील त्यांना देखील आर्थिक मदत अशा पद्धतीने करण्याचं ठरवलं। असे विविध उपक्रम आम्ही घेतोय। त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल असे अनेक समाजोपयोगी जे उपक्रम आहेत ते घ्यायचं ठरवलेलं आहे बँकेत। ही 100 वर्षापूर्वी 1924 साली आमची बँक स्थापन झाली। त्यावेळेला पंढरनाथ पाटसकर आपल्याला प्रेस नोट दिलेली त्यात संपूर्ण उल्लेख आहे। श्रीधर हप्ते, शंकरराव गोखले, दामोदर बापट, गोपाळ विष्णू गोखले अशा लोकांनी मिळून त्यावेळेला ती नची केळकर यांच्यासारखे पाटसकर हे आमचे पहिले अध्यक्ष होते। अशा ह्या सर्व लोकांनी ती बँक त्यावेळेला 1924 ला चालू केली। 24 ला चालू करून ह्याच्यामध्ये थोडीशी आमची बँक इतर बँकांपेक्षा थोडी मागे राहिली हे सर्वप्रथम मी कबूल करतो। परंतु त्याला काही कारणं होती। हे सर्व गोष्टी काय आमच्या सध्याच्या संचालक मंडळाच्या हातात नव्हत्या। परंतु सांगण्याची गोष्ट म्हणजे 58 वर्षानंतर बँकेची पहिली शाखा निघाली। मला वाटतं 1982 दरम्यान स्वर्गीय प्रकाश झेडारे, अंकुशराव काकडे यांचा प्रवेश बँकेमध्ये झाला आणि त्यानंतर ह्या लोकांनी पहिली शाखा काढली। म्हणजे खरा तसा प्रवास बँकेचा जर सुरू झालेला असेल प्रगतीचा तर तो 82 नंतर सुरू झाला। त्यानंतर वडिलांच्या निधनानंतर माझं तिथं 2003 साली त्याच्यामध्ये हे झालं प्रवेश झाला बँकेत आणि त्यानंतर मी देखील संपूर्णपणे बँकेत पूर्णपणे लक्ष दिलं। त्यावेळेला एनपीए बँकेचा मोठ्या प्रमाणावर होता आणि तो कमी 2 वर्ष आम्ही काम करून तो कमी केला। पण त्या 2 वर्षानंतर जी बँक आमची हे झाली त्यातनं बाहेर पडली की आजपर्यंत आम्ही 0% एनपीए बँकेचा पूर्णपणे राखलाय आणि सातत्याने आणि आरबीआयच्या जे काही नॉर्म्स आहेत म्हणजे सशक्त बँक जी म्हणता येईल अशा सर्व बँक नॉर्म्स बँक पूर्ण करते आणि जरी मोठी झाली नसेल तरीही अतिशय सक्षम अशी बँक आहे। आमचे रिझर्व्ह फंडला एनपीएच्या मध्ये 4 कोटींनी एक्सेस प्रोव्हिजन म्हणजे अशा प्रकारच्या प्रोव्हिजन सहसा बँका ठेवत नाही, त्या रिव्हर्स करून नाही करतात। परंतु आम्ही मुद्दामून कधी काही म्हणजे कोरोनासारखे संकट येतात आणि विशेष बाब म्हणजे आम्ही कोरोना काळात देखील नफ्यात होतो आणि एनपीए आमचा 0% होता। म्हणजे इतर बँकांना जे काही थोडंफार हे झालं असेल त्रास झाला बऱ्याच बँकांना त्यावेळेला, पण आम्ही देखील त्यावर मात करून अतिशय हे केलेले आणि आता ह्या 2 वर्षानंतर अतिशय सर्वच कॉपरेटिव्ह बँकांना सध्या एकदम म्हणजे ही व्यवसाय करताना खूप अडचणी येतात। आता आमचा ग्राहक वर्ग जो सहकारी बँकांचा आहे तो मुख्यत्वे जे काही म्हणजे खालचे म्हणजे जे व्यवसाय म्हणजे हातगाडीवाले मला छोटे व्यवसाय त्यांचे ते सगळ्या लोकांचं आमच्याकडे हे आहे ते प्रामुख्याने आमचे कस्टमर आणि त्यामुळे अशी लोक सध्या हे जे एटीएम पेटीएम त्यानंतर बाकीच्या या गोष्टी म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जे काय आता फायनान्शियल ट्रान्झॅक्शन सुरू झालेले ह्या खालच्या वर्गातही ती चालू झालेली म्हणजे कुठल्याही तुम्ही साध्या दुकानात गेला चहाच्या टपरीवर गेला तरी तिथं QR कोड लावलेला आहे पैसे तुम्ही पे करू शकता आणि सगळीच लोक आता सध्या त्या ह्याच्यातल्या आणि दुर्दैवाने
आरबीआयचे नॉर्म्स इतके कडक आहेत की काही एक मला वाटतं 50 कोटीचं हे पाहिजे ह्याला नेटवर्क, तर तुम्हाला त्या प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड केल्या जातात. आणि अशा बँका खूप कमी आहेत ज्या काही मोठ्या बँका आहेत. तर म्हणजे आमचा जो व्यवसाय आहे तो ह्या गोष्टींमुळे पूर्णपणे त्या बँकांकडे, मोठ्या बँकांकडे शिफ्ट झाला. म्हणजे खासगी बँका असतील किंवा त्यामुळं बँका सध्या इतका स्ट्रगल करतोय आम्ही. तर ही मी यावेळेला आमच्या 100व्या कार्यक्रमाच्या निमित्त दादा येतील त्यावेळेला आम्ही ही प्रमुख मागणी त्यांच्याकडे मागणार आहे की बाबा सर्वच बँकांना ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने ज्या सक्षम आहेत अशा बँकांना तुम्ही तो जो ह्याचा नेटवर्कचा जो नॉर्म आहे तो थोडा शिथिल करून अशा बँकांना देखील जर तुम्ही हे दिलं फॅसिलिटीज ह्या, तर त्या बँका देखील सर्व्हाइव्ह होऊ शकतील. एक महत्वाचा भिडेवाड्याचा मुद्दा आहे. भिडेवाडा हा बँकेच्या मालकीचा होता आणि त्याचं नुकतंच ऍक्विजिशन झालं. त्या दरम्यान अनेक वर्तमानपत्रामध्ये चुकीची माहिती थोडीशी बँकेच्या बाबतीत दिली गेली की बँकेने कोर्टात केस केली आणि भिडेवाड्याला विरोध केला. तर मुळात आम्हाला हे तुम्हाला नजरेस आणून द्यायचंय मला त्या महत्वाचा पॉइंट की भिडेवाड्याला बँकेनी विरोध केला नाही म्हणून आज हा निर्णय सरकारच्या बाजूने लागला. प्रत्येक निकालामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की मूळ मालक ही बँक आहे आणि बँकेने कुठंही या भिडेवाड्याच्या ऍक्विजिशनला विरोध केलेला नाही. हा प्रामुख्याने पॉइंट त्या निकालपत्रामध्ये मेन्शन केलेला आहे. आणि ज्या वेळेला आम्हाला चंद्रकांत दादांनी सर्वप्रथम बँकेला बोलवलं त्यावेळेला मी त्यांना भेटलो आणि त्यांना संपूर्ण सहकार्याची भूमिका मी जाहीर केली. त्या दृष्टीने आम्ही कोर्टात देखील प्रयत्न केले. त्यामुळेच आजचा हा निकाल कॉर्पोरेशनला मिळालेला आहे. त्या संदर्भातील याच्या केसेसमध्ये भाडेकरी गेले होते बँकेचे, म्हणजे तिथं असलेले त्या इमारतीत भिडेवाड्याच्या असणारे भाडेकरी, आणि आता त्यांचा कॉम्पेन्सेशनवरनं वाद परत सुरू झालेला आहे आणि त्या संदर्भात ती लोक परत पण बँक गेली नाही. आता त्या कॉम्पेन्सेशनच्या केसमध्ये देखील कॉर्पोरेशन आणि बँकेला त्यांनी पार्टी केली. म्हणजे बँक कधीही भिडेवाड्याच्या विरोधात नव्हती. सातत्याने भिडेवाड्याला आम्ही पाठिंबाच दिलेला आहे. परंतु काही वर्तमानपत्रात न्यूज आल्या होत्या की बँकेने त्याला विरोध केला आणि त्यामुळे इतके दिवस तो विषय प्रलंबित राहिला. म्हणून नवीन शासनाने धोरण आपल्या सर्वांना माहितीच आहे की किती फास्ट निकाल कोर्टाचे लागतात अशा प्रकरणांमध्ये, आणि त्या पद्धतीने तो लावून घेतला. चॅलेंज देऊन त्यांनी जे सुप्रीम कोर्टाचा निकाल लावून घेतला संपूर्ण, म्हणजे तो आता वाड्याला तिथे स्मारक होण्याच्या दृष्टीने संपूर्ण मार्ग आता मोकळा झालेला आहे. फक्त राहिलाय तो कॉम्पेन्सेशनचा भाग आहे. तो 2004च्या दराने त्यांनी दिलेला आहे कॉम्पेन्सेशन. वास्तविक आता त्या आत्ताच्या दराने दिलं पाहिजे होतं. तर त्या संदर्भातला केस आता सुरू आहे. त्याचा निकाल जो लागेल तो लागेल, पण त्याचा परिणाम तो काय भिडेवाड्यावरच्या नवीन डेव्हलपमेंटवर होणार नाही. तिथे 100% सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक होईल. यापूर्वी देखील बँकेने स्वतःची वास्तू देखील आमची आत्ता जी मुख्य कचेरी आहे ती त्या भिडेवाड्याच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये ती देखील जर तुम्हाला ती मिळत नसेल तर ही आम्ही वास्तू आमची त्यांना शासनाला देण्याचं हे केलं होतं, सांगितलं होतं. आणि त्याची पूर्णपणे आम्ही हे देखील केलेली, म्हणजे कॉर्पोरेशनचं पीएमसीचं आमचं पीएमसीने ऍक्विजिशनची नोटीस बँकेला दिली त्या संदर्भात. त्यावेळेला चाललं होतं की इथं नाही निकाल लागला तर ही घेऊन आपण तिथं स्मारक करूया. तर ऍक्विजिशनची तडजोडीची आमची हे देखील सह्या देखील झालेल्या आहेत कॉर्पोरेशनच्या आमच्या, म्हणजे ती देखील जागा देण्याचं आम्ही कबूल केलेलं आहे.